आता आपण जाणार आहोत एका शाळेमध्ये जिथे मुख्याध्यापक घेणार आहेत पालकांची शाळा. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याच्या शिकवणीसाठी. आणि ही शिकवणी घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे प्लीज कलाकार. लाजा नाही वाटत तुम्हाला? लव्ह लेटर लिहिता? तिसरीत आहात ना दोघं? लव्ह लेटर लिहितोस तू? तर उठाभाषा काढू का सर? तू का उठा भाषा काढणार? मग अंगठी धरू? अरे गप्प उभा राहा रे. तू काही गुन्हा केलायस का? नाही मॅडम. नाही ना, मग शांत उभा राहा. सर नीट उभा राहा. शिवा नीट उभी राहा. सर या मुलीनी याला लेटर लिहिलेलं आहे. अरे वा वा रे वा वा, छान छान छान. म्हणजे मोबाईलच्या जनरेशन मध्ये सुद्धा पत्र व्यवहार सुरू आहे. वा वा. सर सर लव्ह लेटर लिहिलंय ना? अरे वा रे वा. लव्ह लेटर लिहितेस? हे बघा सर. वा रे वा, काय छान अक्षर आहे. सर लव्ह लेटर आहे सर. वा रे वा. तू लव्ह लेटर लिहितेस? लाज नाही वाटत तुला? लव्ह लेटर लिहितेस? हे काय तोंड आहे? हे काय तोंड आहे हिचं? शिवाली नीट उभी राहा. हे काही नाही, हिच्या पालकांना बोलावून घ्या. बोलवलंय सर, बोलवलंय. त्यांना 11 वाजता यायला सांगितलं होतं. ते येत असतील सर. 11:30 झाले, कधी येणार ते? नीट उभी राहा आधी, नीट उभी राहा. लव्ह लेटर लिहायला ते शाळेत हे शिकवतात तुला? शाळेत कोणी शिकवलंय तुला हे? चेतना मॅडम शिवाली तुम्ही शिकवलंय? नाही सर, नाही सर, मी हे का शिकवेन सर? नाहीतर मी इथे घेऊनच आले नसते ना तिला. उलट ती मागच्या बेंचवर बसून मस्ती करते सर, म्हणून मी तिला पुढच्या बेंचवर आणलं. तर हे प्रताप बाहेर आले. हा सर. आणि मला सारखं सारखं ना ए नवरोबा नवरोबा बोलते आणि गाल ओढते जोरात. आणि एवढ्या जोरात गाल ओढते ना सर, दाढीचा केस उपडते आणि मग हातात ठेवते आणि म्हणते मेक अ विश आणि फुकते. आणि मग यो काय मागतो माहितीये का? विश मध्ये समोसा पाव मागतोय. समोसा पाव मागतोय होय कोणी? आधी तोंड नीट करून बोल. हे असं असं करून बोलायचं नाही. समोसा पाववर फोकस करायचा आहे का आत्ता? लव्ह लेटर लिहितेस, तुला लाज नाही वाटत? आई बाबा कुठे आहे तिचे? आई वडिलांना बोल. बोलवलंय सर, बोलवलंय. सर मी पाया पडते, नका बोलवू सर माझ्या आई बाबांना. तू रडणं थांबव. सर मी पाया पडते सर. आधी स्वतःच्या पायावर उभी राहा, मग पाया पड. मला रडून दाखवू नकोस. अलका कुबल, निरुपा रॉय अशा अनेक जणींना बघितलंय माझ्या जनरेशननी. हे रडगाणं माझ्या समोर चालणार नाही, कळलं? नीट उभं राहायचं. येऊ दे तुझ्या पालकांना, बरोबर ते तुला खडसावतील. सर नको ना सर. नाही नाही, हे घरापर्यंत गेलं पाहिजे. नमस्कार म्हणलं मास्तर. नमस्कार. ए शुकशुक काय? सर सर एक मिनिट. माने शुकशुक काय करताय? माने मुख्याध्यापक आहेत, ते शुकशुक काय करताय? नमस्कार म्हणलं. नमस्कार. हा नमस्कार. हे कोण आहेत? सर हे रोहित माने, या नम्रता माने, शिवाली मानेचे आई वडील सर. हा हा, नमस्कार नमस्कार नमस्कार. नमस्कार. मिस्टर अँड मिसेस माने. येस नमस्कार. येस येस. नमस्कार. प्लीज बसा, प्लीज प्लीज बसा. बस की. अत्यंत महत्वाच्या विषयावर तुम्ही बस. बोलायचं आहे मला तुमच्याशी. तू बस की. तुम्ही बस. आपला पहिली बस. तुमच्या शब्द बाहेर आहे का? असं नाही, तू बैल. आपला पाल्य तू बैल माझं. असं झालं. तुम्ही बस. शाळेत माने 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 काय जागा होत नाहीये का तिथे? नाही तिला बसायला सांग. बसा ना, दोघं बसा. महत्वाच्या विषयावर बोलायचं. मी तेच तेच. मिसेस माने काय करताय? नीट हा बसा बसा बसा. तुम्ही अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलायचं. हे बघा, आपला विद्यार्थी दशेतला पाल्य काय करत असतो शाळेत हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. मला सांगा, तुमची मुलगी शाळेत काय उद्योग करते हे तुम्हाला माहिती आहे का? नाही माहिती. तेच. काय करते ती? हा हा, तुमची मुलगी शाळेत अभ्यास करत नाही का? नाही. अभ्यास करत नाही. अभ्यास करत नाही का ती? माने मस्ती करते तुमची मुलगी. ती करू द्या, ती केलं पाहिजे. अभ्यास करत नाही का? सर अभ्यास शिवले. अभ्यास करत नाहीस वय ग? हा अभ्यास इकडे बघ. हे अभ्यास करत नाहीस वय? शाळा बंद करून टाकेन तुझी मी. एक मिनिट, शाळेत का नाही पाठवणार? अभ्यास नाही. आधीच वर्गपट 35, त्याच्यातही तुम्ही तिला शाळेत नाही पाठवणार? सर अभ्यास सर एक मिनिट. माने मुद्दा काय आहे? तुमची मुलगी मस्ती करते. आईवर गेली ना ती. आई पण मस्ती करते? सर तस नाही तस नाही तसं. तुम्हाला कुठं माहिती आहे तेव्हा आईची मस्ती? माने 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 मिस्टर अँड मिसेस माने माने. ए गधड्यानो, ए काय करताय? हा काय करताय? हे काय मस्ती मस्ती करते? ती तिच्या कंप्लेंट साठी बोलवलंय की नाही? हा, ती मस्ती करते म्हणून तुम्हाला बोलवले. हाय पॉप्सी मी नाही मस्ती करत. शाळेमध्ये तू कधी बघितलं आहेस काय मला पॉप्सी मस्ती करताना? नाही नाही
नाही ग बेटा. तुम्ही असता शाळेत नाही नाही कशासाठी बोलताय? आणि एक मिनिट, पूर्ण कॅरेक्टर ग्रामीण असताना पॉप्सी का बोलावं असं वाटलं असेल? सर मस्ती करते. माझी लेक झिंजी आहे ना. झिंजी आहे ना, झिंजी 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 ती आताच नसते ती झिंजी झिंजी. माने, माने. नाही नाही मम्मी पॉप्सी मॉम्सी नाही झिंजी नाही हाय मग? झिन फलफाय. जे जनरेशन अल्फा आहात तुम्ही, तसलं आहे ना ती, त्याच्यामुळं. मुळात ती शाळेत मस्ती करते हा विषय आहे. हा ती मस्ती की काय करतीस तू? नाही काय करत. नाही करत ना, नाही मस्ती करत करते ही. नाही, नाही करणार तसं. माझ गुणाचं बाळ आहे चिमणे. मस्ती करतीस नाही ना करत. बघा ग, साधा बोळा चेहरा आहे लिकीचा माझ्या. नका जाऊ त्या साध्या भोळ्या चेहऱ्यावर. असं करत करत तिने या दाढीवाल्या मुलाला लव्ह लेटर लिहिलंय. काय हो, लो शिवले असलं धंदा करतीस होय ग? वाजवीन का नाही तुला यात? लव लेटर लिहतीस होय? आणि लिहतीस ती लिहतीस. जरा चांगल्या पोराला तर लिहायचं नाही होय. माने 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 काय बोलताय? अहो, ह्याला- अहो, चुकीच्या मुलाला लव्ह लेटर लिहिलंय म्हणून नाही बोलवलंय. मुळात लव्ह लेटर लिहिणंच चुकीचं आहे म्हणून बोलवलंय तुम्हाला. हा ती आहे पण तिला कळायला पाहिजे ना. लेटर लिहायचं तर कोणाला लिहायचं बाबा? हे असल्या बाटल्या पोराला. माने माने. माने नो. तसं नाही. तुम्हाला सांगतो मास्तर, माझं अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं मागच्या महिन्यात. माझा अपेंडिक्स सुद्धा ह्या बाटल्यापेक्षा मोठा आहे. माने त्याच्यामुळे सांगतो मी. बॉडी शेमिंग मी खपवून घेणार नाही माने, नाही. काय सांगायचं लोकांनी? मी आता माझी लेख आहे, कोणाबरोबर हे ह्याच्यावर कसं वाटतंय ते? नाही हो, नाही पण ते अपेंडिक्स मोठा आहे ते मोठा आहे. ऑपरेशन ऑपरेशन कायच आठवतंय वाटतं ऑपरेशनचं? प्रायव्हेट रूम घेतली होती हॉस्पिटलला. काय चाललंय? शिवली शाळेत गेल्यावर दोघंच असायचं. बघल कुणीतरी माने 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 मिस्टर मिस्टर अँड मिसेस माने. हॅलो हॅलो हॅलो, काय करताय ते मिसेस माने? जरा सांभाळा. सर तुम्ही ठीक आहात सर? सर पाणी देऊ का सर? माने जरा स्थळ बिळ काही बघा की माने. सर ओके आहात तुम्ही? हे मध्ये घावले घावले काय केलं तुम्ही? मला बायको गावी काय माहित? असं नाही करायचं माने. काय जाऊ आपण. सॉरी सॉरी मिसेस माने, मिसेस माने आत्ताही काय चाललंय तुमचं? मस्ती मस्ती करायला आलात? मुद्दा कळतोय का तुम्हाला? तुमची मुलगी लव्ह लेटर लिहिते हे चुकीचं नाहीये का? चुकीचं आहे तुमचं माझं तुमचं बरोबर आहे तिचं चुकीचं आहे ते बरोबर आहे तुमचं बरोबर आहे. कळतंय ना एवढं मला तुम्हाला? कळतंय नुसतं लव्ह लेटर नाही, ती काय काय करते माहितीये का तुम्हाला? काय करते शी, काय म्हणजे मी करूनही नाही दाखवू शकत. मला करून दाखव. काय करते शिवाली करून दाखव. ऐकलं शिवले? करून दाखव. पॉप्सी मी काय नाही करत. करते ती. करते. नाही नाही नाही, शिवले करून दाखव. नाही पॉप्सी चिमणे दाखव करून. मॉम्सी सांग की नको घेऊ. याचं नाही दाखव करून. नाही मॉम्सी. अरे मानेंची पोरगी आहेस का कुणाची पोरगी आहेस? याचं नाही मानेंच्या पोरींनी. म्हणजे ज्या मुली मानेंच्या नाही त्यांनी भ्यायचं. तसं नव म्हणजे त्यांनी घाबरायचं का नाही ती त्याच्या घरात ते ठरवतील ना. मान्यांची पोरगी आहे, माझी पोरगी आहे, माझ्या पुढं ब्याचं नाही असं म्हणायचे मला. दाखव बेटा करून काय केलं दाखव. दाखव जे शाळेत करत असते ते दाखव. दाखव दाखव. दाखव बेटा काय केलंस दाखव दाखव. याला घ्या की पुढे मग. मी नाही. ए वांगे आहे लाईक पुढे. आहे तो इथे आहे. कर तू. नवरा रुसलायस काय? बघू काय आहे पुढं काय आहे मम्मी? बघू तुझे गाल नवरा बाळ रुसलायस काय? बघू तुझे गाल फुगलायस काय? बघू बघू बघू. आहा. आंबटची गाल आंबट्याची गाल लाल लाल लाल. घेऊ का मुका? ए ए तिकडे उभी राहा. उभी राहा. ए, तू तिकडे माने. तेच की नाही? काय काय चाललंय माने? माने थोडं तरी डेकोरम मेंटेन करा. थोडं तरी डेकोरम. हे केलं हिनं. हे करते ती शाळेत. ह्या आमचं हे आहे रील आहे आमचं फेमस. काय आहे? रील करतो ना आम्ही हा, दोघं. ते आमच्या दोघांचं फिन्स्टावर अकाउंट आहे कपल मिस्टर आणि मिसेस माने नावानी. ते आमची सिरीज आहे
नवरोबा नावाची सिरीज आहे आमची त्याला फॉलोअर आहेत आम्हाला व्हायरल आहे आम्ही दोघं हे काय आहे हे झुंगू चुकूम हे काय आहे एक नजरा होऊन जाऊ दे. नवरोबा रुसले का बघू तुमची गाल फुगले का बघू 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 आहा. माने मिसेस माने थांबा रील काय आहे हे रील आहे व्हायरल झाले 3 मिलियनच्या वर काही झालं की झुमरू का चुमरू काय आहे हे झुमरू का चुमरू बघितलं काय पक्षी तू कसं करतोयस मम्सी बरोबर तसं ह्यो नाही करे मंगडीत आहे सगळं इकडं नाही वांग्या अरे तुझं द्याड तोडू कर मी माने 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 नाही नाही तसं नव्ह एवढं सोपं ही एवढं झुमरो का चुमरो करायचं नव्हे येतंय. काय हो, झुमरो का चुमरो म्हणलं ते बरोबर ठुमरो का ठुमरो म्हणणार कर म्हण 5 वेळा म्हण झुमरू माने माने झुमरू माने माने नाही माने नाही माने माने नाही त्याला नाही त्याला नाही तुम्ही म्हणा मग तुम्ही म्हणा तुम्ही म्हणा मग झुमरू अरे नका माने तुम्ही का करताय ते काय होतं आपण फ्लो मध्ये असताना कोणी बीट नका करू हे. नाही हो येस येस तुम्ही इकडे या माने 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 हे अति आहे हे याच्यासाठी येतात काही मुलं शाळेत झुमरू का चुमरू आणि तुम्ही काय भाषा शिकवताय ही गोड गोड आवाजात कुणीतरी शिव्या दिल्यासारखं वाटत नाही का हे मला सांगा असं नव्ह ती लाडानं म्हणतोय मी हिला असं नका करू माने हा आणि असं असं बोलताना तोंडात लाळ जमा नाही होत का कशाला सारखं तसं बोलायचंय तुम्हाला कळत नाही का मला लक्षात आलेलं आहे चेतना मॅडम आपण खडूला दोष देत होतो फळा ओबडधोबड आहे हो ना सर बरोबर माने तुमच्या लक्षात येत आहे का तुमच्यामुळे तुमची मुलगी बिघडत चाललेली आहे बघितलं मी बोलले होते तुम्हाला तिच्या हातात मोबाईल आपण नको देत जाऊ तुम्हीच ऐकलं नाही माझं तिला मोबाईल वापरायला देता हा ते तू सांगितलं मी ऐकलं नाही असं झालंय का कवा हो ऐकलंय तो मग मी काय ऐकत नाही नाही ऐकत तुम्ही. मोबाईल का तिला रिल बघायला दिला हा, मग ते मग शूटिंग करायला दिला होता आपण मग नाही द्यायचं ना माने 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 मिस्टर अँड मिसेस माने एक मिनिट तुम्ही मोबाईल देताय तिला या वयात तिसरीत आहे ती तू मोबाईल देणं योग्य आहे का मला सांगा शूटिंग करते ना आमचं कोण ही शूट करते सगळं माझी हं. अहो माने मग तसं नका करू ती सगळं बघतीये तुम्हाला करताना त्या व्हिडिओत सगळं बघतीये तिच्यावर तसेच परिणाम होणार की नाही कोणतरी वेगळा माणूस बघा ना शूटिंगसाठी नाही परवडत सर पैसे द्यायला लागते ती ना पैसे कोण दिल तो पेमेंट शिवाय कोण नाही काम करत हल्ली फुकटात नाही ती करत म्हणून तिला तयार केली आहे मी पण तिला सांगितलंय बरं का मी माझी पोरगी जरी असलीच काय तरी ती आपलं पर्सनल आहे हिथं तू शूटिंग करतीस तू कॅमेरामॅन आहेस कॅमेरामॅनच्या नजरेतनं बघायचं प्रोफेशनलिझम एकदम पुरीच्या नजरेतनं बघायचं नाही आमचं ठरलेलं आहे ती लहान आहे तिला काही कळत नाही ती काय करते ती ते लहानांचं वेगळं असतं आमचं मोठ्यांचं वेगळं आहे माझं इतकंच म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या मुलीसमोर असलं काहीतरी करत नका प्रॉब्लेम होतो काय होतं मग तिच्या मनावरती तेच परिणाम होतात आणि ती शाळेत येऊन हेच करते हे बरोबर आहे का मला सांगा आमचं हे आहे ना ती हे आहे ना हे आहे ना नका सांगू काहीतरी भलतं भलतं पण करत असते त्याच्या काय ते काय केलं होतं त्याने त्याच्या दाढीत स्वतःचं नाव लिहिते ही हा. हो आणि लिहिता लिहिता पिंपल फोडते गालावरचे ही काय फॅन्टसी आहे मला सांगा की मला दाढीच्या आत नाव लिहायचं बघणार कोण कोणाची तरी फॅन्टसी आहे ती कोणाची कोणाची फॅन्टसी आहे ती काय चाललंय कोणाची फॅन्टसी आहे ती तुम्हाला मी लिहिलेलं आवडत नाही का आवडतं इथं खरं मी कुठं म्हणलं मला नाही आवडत म्हणून अरे मला आवडत नाही तर तू कशाला लिहिते? तुम्ही माझ्या माने. माने टाणू का फाणू आहे? मला पण झुमरू कसं लावत? परत ते झुमरू वरती आले माने माने नका ना माने माने सोडा ना माने विशेष माने काय करताय माने 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 थांबा 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 मिस्टर एक मिनिट सर तुम्ही मिस्टर माने सर काय चाललंय तुमचं काय करताय माने तुम्ही तुम्हाला कळतंय का माने मला बी कळत नव्हतं बारकी कशी झाली लगेच एवढं बारकी एक तर हे ना घावली घावली करू नका तुम्ही घावली घावली करतात घावला घावला करता तुम्हाला कळत नाही माने सर हे थांबवा पहिले हे करायची गरज आहे का मला सांगा तर ही जी फॅन्टसी आहे खोटं नाही सांगत ही काय करते माहिती का सगळीकडे नावं लिहून ठेवती दाढीत लिहल्या ती माझ्या हातावर लिहलंय ती हे बघ हातावर लिहलंय मानेव लिहलंय अख्ख्या मानेव लिहलंय अख्ख्या मानेव लिहलंय मग खोटं नाही सांगणार
त्या दिवशी आंघोळीला बसलो तू मागणं आली आणि पाठ चोळायला लागली. मला म्हणती थांबा साबण लावून देती. साबण घ्यायला त्याच्या आईला बोंबला अख्ख्या पाटाने येऊन नावं लिहून काढली ती सगळी. कुठं नाही बघा तुम्हाला पाहिजे तर. मला आता काही बघायचं नाहीये, मला आता काही वाचायचं नाही. मुळात मला हे कळतच नाहीये हे काय आहे. ह्या कुठल्या भावना आहेत की कोणाच्या तरी मानेवरती झुमरू का टुमरू का चुमरू लिहायचं, याच्यात काय आनंद आहे? टकोरीची खप्पकोरीची छकोरीची हे काय आहे टपोरीची का फक्कोरीची का काय आहे? मुळात झुमरू का टुमरू का झुमरू हे करून काय मिळतं तुम्हाला? 80,000. किती? 80,000 मिळतात. आठावर 400. एक ही केलं की 80,000. याचे 80,000 मिळतात. सर पुढच्या ऑफ पिरियडला आपण शाळेच्या बॅकग्राऊंडवर एखादं रील करूया. 80,000 सर. कौतुक नका सांगू मला 80,000चं. हे करणार होत आपण. नाही सर तसं नाही, पण आपल्या शाळेला अनुदान नाहीये, मला पगार पण नाही मिळालाय 2 महिन्याचा सर. 80,000. नाही 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 सर सोपं आहे सर, सोपं आहे, काहीच करायचं नाहीये. तुम्ही म्हणा चितुक पुतुक कुटुक तुतुक तुतुक कुटुक, मग मी म्हणणार पुतुक कुतुक खुतुक तुतुक तुतुक. बरोबर आहे बरं. तू बसा, परत करा. काय परत करा? सर चितुक ए गप्प बसा. या सगळ्यात थुथू का माझ्या वेळेस काय तर थुथू का माझ्या वेळेस काय तर ते, आणि मुळे हे करण्यासाठी आलोय आपण. नका सांगू 80,000चं. शिक्षक आहोत आपण, आपली जरा जास्तीची जबाबदारी आहे हा समाज घडवण्यात. यांचं भविष्य आपल्या हातात आहे की नाही मला सांगा. आपण हे करून चालेल का? आणि तुम्ही पालक आहात ना, तुम्हाला कळायला नको तुम्ही काय करताय ते. अशा रील्स बघा किंवा अशा रील्स बनवा जेणेकरून तुमच्या मुलांवरती आणि इतरांच्या मुलांवरती वाईट परिणाम होणार नाहीत. चांगलं काहीतरी मार्गदर्शन करा ना त्यांना. तुमचं वैयक्तिक आहे हे रील बनवणं, काय बोलणं काय नाही बोलणं तुमचं वैयक्तिक आहे, पण त्याच्यामुळे तुमच्या पाल्यावर आणि इतरांच्या पाल्यावर परिणाम होणार नाही याची काळजी घ्या. अशा रील्स बनवा ना ज्याच्यात आई आणि बाबा आपल्या मुलाला घेऊन अभ्यासाला बसलेत. कोण नाही बघत. कोण नाही बघ. खरं आयुष्यात नाही बघत. ते काही नाही, ते असे बोलून जातात पटकनी. नाही तर तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही नाही तिला हातात मोबाईल देणार आजपासून. हा हे करा पहिलं. हा, तुम्ही आणि काय हिला सरळ उभं राहायला शिकवा व्यवस्थित. हा ए चल जाता परत दिसायचं नाही मला इथे. हा असा आगाऊपणा करताना फक्त वर्गात दिसायचंच. ओके जा. हो सर चालेल सर. हा जा जा. चला नमस्कार. हा हा सर हा. आता ऑफ पिरियड आहे सर. हा ऑफ पिरियड आहे. मी शाळेच्या बाहेर जाऊन कोंबडा बनू का? ते जोराची कळी येते, मजा येईल तुम्हाला. कोंबडा बनून अंगठे पण धर जा, खूप मज्जा कर जा. खूप मजा येईल तुम्हाला. मी दाखवू काय? मला नको दाखव. जा 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 बाळा जा. अशातही आनंद मिळतोय हल्ली विद्यार्थ्यांना. सर मी काय करू? मी पण जा ना चेतना मॅडम. चालेल हा सर. जा. हॅलो. हॅलो पृथ्वीक, हा बोल ग. तुम्ही कधी येणार आहेत सांगा ना. माझी झुमरुक टुमरुक फुमरुक मुमरुक गुमरुक टुमरू म्हणजे. हे काय आहे? आताच एक ते माने कपल आहे, ते रील्स बनवतात, कसले कमाल रील्स बनवतात. त्यांचंच रील बन. सांग ना माझं पुतुक माझं कुतुक. ए, ठेव ठेव. काय आहे? वा 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 वा. या रील कपलच्या निमित्तानं तुम्ही रियालिटी समोर मांडलीत आणि तीही हसत खेळत. फारच इम्पॉर्टंट विषय होता आणि खूप सुंदर पद्धतीनं मांडलात. बघा हास्यरसिक काय म्हणतात. प्रसाद वा वा मजा आली. रील्स केले पाहिजेत तर रील्स करायला. प्राजक्ता म्हणाली तो मुद्दा अत्यंत करेक्ट आहे की त्याच्यातून तुम्ही काय समाज प्रबोधन करताय, काय संदेश देऊ पाहताय, तेही फार महत्त्वाचं आहे, जो या स्किटमधनं दिला गेला. आणि नमा आणि शिवा म्हणजे मी 100 वर्ष जगलो तरी मला हे बेरिंगच नाही घेता. मला येणारच नाही हे बेरिंग. काय बेरिंग होत आहे आणि काय आहात तुम्ही दोघी. आणि सावत्या त्या कमी की तू त्याच्यात आलाय जो काय नाचतोयस मध्ये मध्ये. आणि पृथ्वीला धरल्यानंतर तो अंगात येतंय.
म्हणजे पृथ्वीला पकडल्यानंतर खरं तर त्याला प्रताप नाहीच, तुला उपद्व्यापच म्हणलं पाहिजे. आहेत धमाल, मस्त बेरिंग सगळ्यांची आणि मस्त. दत्तू मजा आली, पीपी फारच मजा आली. चितू ज्या पद्धतीने तू पहिल्यापासून शांत होतीस, चाणक्य प्रेक्षकांनी ताडलं होतं की तू शेवटी नाचणार आहेस. कुठल्या पॉइंटला नाचतेस त्याची मी वाट बघत होतो, तो करेक्ट वेळेला आला. मजा आली, वंडरफुल. येस सई. खच्चून भारी परफॉर्मन्स खूप मजा आली गाईज, खूप हसले आणि येस याच बरोबर शेवटी एक जाता जाता प्रबोधन पण केलं, त्याचीही वेगळी मजा आली. आपण सगळेच रील्स कन्झ्युम करतो, पण मला असं वाटतं की आजकाल कोणीही कुठेही कॅमेरा लावून काहीही करतंय सोशल मीडियावरती, तर ह्याचं भान थोडंसं माणूस जातीने अख्ख्या राखलं पाहिजे असं मला वाटतं. आणि थोडं कुठेतरी आपण विचार करायला जर भाग पाडलं लोकांना, तर ती आपली इट्स अ विन विन असं मला वाटतं. मस्त मजा आली. थँक्यू मॅम. जोरदार टाळ्या. मस्त परफॉर्मन्स एकदम झुमरुका ठुमरुका चुमरुका टुमरुका. मस्त थँक्यू. थँक्यू.